अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी सेवा बघणार आहोत जी फार कमी लोकांना माहीत आहे. त्या सेवेला गुप्त सेवा असं म्हणतात. आणि ही सेवा तुम्हाला कोणीही सांगणार नाही, ना कुठल्या मठामध्ये ना मंदिरामध्ये किंवा कोणीही तुम्हाला ही सेवा सांगणार नाही. कारण की बघा, ही गुप्त सेवा आहे आणि ही आपल्याला मनापासून करायची असते, आपल्या मनातून करायची असते. आणि जो कोणी भक्त ही गुप्त सेवा करतो, स्वामी साक्षात त्याला प्रसन्न होतात, त्याला आशीर्वाद देत असतात आणि त्याच्या पाठीशी उभे असतात. असंही स्वामी आपल्या पाठीशी आहेतच, पण स्वामींची कृपा त्या भक्तावर लवकर होत असते जो ही गुप्त सेवा करतो. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीच माहिती बघणार आहोत की गुप्त सेवा कशी करावी, गुप्त सेवा म्हणजे नेमकी काय आणि आपल्याला काय करायचं आहे, ज्यामुळे स्वामींची कृपा आपल्यावर लवकर होईल, स्वामी साक्षात आपली दखल घेतील आणि नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा स्वामी आपल्याला देतील. खरंच ही या सेवेमध्ये खूप ताकद असते. बघा, गुप्त सेवेमध्ये खरंच खूप ताकद असते, पण ही सेवा खूप कमी लोकांना माहीत आहे. बघा, काहींचं असं म्हणणं असतं की काही लोकांना अनुभव फार लवकर येतात, पण काहींना फार उशीर लागतो. मग त्यामागे असे काही कारणं आहेत की बघा, काहींना आता या ज्या काही सेवा आहेत या माहीत नसतात आणि त्यामुळे काय होतं ना की आपल्याकडनं त्या गोष्टी राहून जातात, त्या गोष्टी किंवा त्या सेवा राहून जातात आणि त्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचे लवकर अनुभव येत नाहीत. किंवा बघा, आता ही गुप्त सेवा मी तुम्हाला आज जी शेअर करणार आहे ती जर तुम्ही केली तर नक्कीच स्वामी तुमच्यावर लवकर प्रसन्न होतात. आणि बघा, जेव्हा स्वामी आपल्यावर प्रसन्न असतात, स्वामींचा कृपाशोध आपल्या पाठीशी असतो, तेव्हा तुम्हाला माहीत आहे की ब्रह्मांड नायकाचा जर हात आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. या जगातली कुठलीच ताकद आपल्याला हरवू शकत नाही. बघा, आता स्वामी प्रकट दिन येत आहे. 20 मार्चला स्वामी प्रकट दिन आहे आणि प्रकट दिनानिमित्त अनेक भक्त स्वामींची सेवा करणार. आता प्रकट दिन म्हटलं की आपल्यासाठी तो दिवस म्हणजे एक दिवाळीच आहे. तो क्षण म्हणजे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा तो क्षण आहे, कारण की स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आहेत. स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आहेत म्हणून आपण आज इतकं सुंदर आयुष्य, इतके सुंदर क्षण आपण जगत आहोत. ही सगळी काही त्यांचीच कृपा आहे. जरी तुम्हाला दुःख असेल, बघा प्रत्येकाला काही ना काही दुःख असतं, पण ते दुःखसुद्धा स्वामी आपल्याला कुठे जाणवू देत नाही किंवा त्या संकटाची झळसुद्धा स्वामी आपल्याला बसू देत नाही. कारण की स्वामीच आपल्या पाठीशी असतील, स्वामीच आपल्या सोबत असतील तर कुठलंही संकट आपलं काही बिघडवू शकत नाही. म्हणून लक्षात घ्या की स्वामींचा हात आपल्या डोक्यावर असणं, आपल्या गुरूंचा हात आपल्या डोक्यावर असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि स्वामी प्रकट दिन या निमित्त आपण सेवा करणारच आहोत, कारण की स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आहे म्हणूनच आपण आज इतकं सुखी आयुष्य जगत आहोत, सुखी समाधानी. आणि खरंच एक वेळ जर विचार केला की स्वामी जर आपल्या आयुष्यामध्ये नसते आले तर आपण आज काय केलं असतं, किंवा आपण आज आपलं घराणं कोणाला सांगितलं असतं, कोणापुढे आपण आपले प्रश्न मांडले असते आणि कोणी आपल्याला या संकटातून दुःखातून बाहेर काढलं असतं. खरंच हा विचार पण नकोसा वाटतो. तर असो, आता 20 मार्चला स्वामी प्रकट दिन आहे. अनेक भक्त स्वामींची सेवा करणार आहेत, पण बघा, त्या सेवेमध्ये खूप कमी लोकांना माहीत असलेली ही गुप्त सेवा तुम्हाला करायची आहे. गुप्त सेवा म्हणजे नेमकी कशी करायची आणि ती सेवा काय असते ते आता आपण जाणून घेऊया. गुप्त सेवा म्हणजे बघा, या सेवेमुळे स्वामी साक्षात आपली आठवण काढतात, स्वामी आपली दखल घेतात, स्वामी स्वतः आपली दखल घेतात आणि स्वामींची नजर आपल्या भक्तावर असते. जो कोणी त्यांची गुप्त सेवा करतो त्या भक्तावर स्वामींची नजर जाते आणि त्या सेवेचं त्याला लवकर फळ मिळते. ती असते गुप्त सेवा. गुप्त सेवा म्हणजे जी सेवा कोणालाही माहीत होत नाही. एखादी सेवा जर आपण करत असाल आणि ती सेवा कोणालाही माहीत होत नाही, त्याच वेळेला गुप्त सेवा म्हणतात. आता बघा, गुप्त सेवा आता कशी करायची, तर सगळ्यात पहिली सेवा आहे म्हणजे गुप्त सेवेमधली सगळ्यात पहिली सेवा, तुम्ही जी काही सेवा करत आहात स्वामींच्या, आता तुम्ही प्रकट दिनानिमित्त ज्या काही सेवा करणार आहात संकल्पयुक्त, किंवा तुम्ही स्वामी चरित्र सामर्थ्याचे पारायण करणार आहात, तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणार आहात, तुम्ही तारक मंत्र पठण करणार आहात, तुम्ही कुठलीही स्वामींची सेवा करणार आहात, तर ती सेवा ना तुम्हाला कोणाला सांगायची आहे आणि ना तुम्हाला दाखवायचं आहे की मी स्वामींची ही सेवा करते किंवा मी स्वामींची खूप मोठी भक्त आहे किंवा मी स्वामींचं हे पारायण सुरू केलं आहे, हे पारायण मी करणार आहे किंवा मी हे इतके पारायणे स्वामींची केलेले आहेत, मी हे पारायण केलेलं आहे किंवा मी इतक्या वर्षापासून स्वामींची भक्त आहे, मी इतक्या वर्षापासून स्वामींची सेवा करत आहे. या भक्तीला ना दिखावा म्हणतात आणि ही भक्ती महाराजांना कधीच आवडत नाही. महाराज नेहमी म्हणायचे की तुम्ही जी काही सेवा करताना ती तुमच्या मनात ठेवा
किंवा फार तुम्ही असं दिखावा करणं किंवा लोकांना फक्त दाखवणं की मी या सेवा करते किंवा मी इतक्या वर्षापासून स्वामींची भक्त आहे आणि मी इतक्या वर्षापासून सेवा करते, हे स्वामींना कधीच आवडत नाही. महाराजांना दिखावा नको आहे. महाराजांना आपल्या मनातली भक्ती प्रिय आहे आणि आपण किती मनापासून त्यांची सेवा करतो, आपल्या मनात त्यांच्याबद्दल किती प्रेम आहे, आपण किती त्यांच्यावर निशंक विश्वास ठेवून त्यांची सेवा करतो, हे स्वामींना जास्त आवडतं. त्यामुळे बघा, आपण ज्या काही सेवा करतो त्याचा अगदी पसारा न मांडता, कुठलंही स्टेटस नाही ठेवायचं, कोणालाही नाही सांगायचं. आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्हीच म्हणता की इतरांना स्वामी सेवेचा मार्ग दाखवा, मग कोणाला सांगायचं नाही का? बघा, तुम्ही स्वामी सेवेचा मार्ग इतरांना दाखवा, ती खूप मोठी सेवा आहे. पण तुम्ही जी काही सेवा करत आहात किंवा तुम्ही जी काही सेवा सुरू केलेली आहे ती त्याचा पसारा किंवा त्याचा बाजार तुम्हाला मांडायचा नाही की मी ही सेवा सुरू केली आहे. आपल्याला एक असतं की आपण सांगून जातो दुसऱ्यांना किंवा आपण सांगत फिरतो की मी ही सेवा सुरू केली आहे, मी हे पारायण केलं आहे. बघा, तुम्ही जी काही सेवा करता ती तुम्हाला गुप्त ठेवायची असते. ना त्याचा कुठलाही तुम्हाला स्टेटस ठेवायचा आहे, ना कोणाला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही दुसऱ्यांना स्वामी सेवेचा मार्ग दाखवा की तू ही सेवा कर, असं तुम्ही त्या व्यक्तीला सांगा की तू ही सेवा कर, या सेवेने तुला अनुभव होईल. किंवा तू स्वामींच्या चरणांजवळ जा, स्वामी सेवेचा त्याला मार्ग दाखवा. किंवा तुमच्याकडनं नाही होत तर तुम्ही एखादा व्हिडिओ तुम्ही त्यांना शेअर करू शकता स्वामी सेवेबद्दल. तर बघा, अशा रीतीने तुम्ही त्यांना स्वामी सेवेचा मार्ग दाखवा. ती खूप आपली मोठी सेवा आहे. स्वामी त्याची पण दखल खूप घेतात आणि साक्षात आपल्या पाठीशी स्वामी असतात आणि असंही ते आहेतच. पण बघा, स्वामींच्या या सेवा जो कोणी भक्त करतो ना, तर स्वामी स्वतः त्याला मार्ग दाखवतात, त्याला त्या संकटातून सोडवतात आणि त्या भक्ताला त्याच्या केलेल्या सेवेचं फळ हे त्वरित मिळतं, लवकर मिळतं. त्याचं कारण म्हणजे हेच की ती सेवा ही गुप्त असते. जेव्हा आपण खूप दिखावा करतो किंवा बाजार मांडतो आपल्या सेवेचा किंवा आपण खूप दाखवतो, तर तो दिखावा स्वामींना अजिबात आवडत नाही. स्वामी म्हणतात की दिखावा नको, तुमच्या मनात भक्ती हवी. तुम्ही किती मनातून मला आठवतात, तुम्ही किती माझ्यावर प्रेम करता किंवा तुम्ही किती निशंक विश्वास ठेवता, तुमची किती श्रद्धा आहे, तुमची किती भक्ती आहे, निस्वार्थ सेवा तुम्ही किती करता, ह्यावर स्वामी आपल्याला अनुभव देत असतात. यावर आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळत असतं. नाही तर काही काहींना खूप सवय असते की सेवा भलेही कमी करायची, पण कधी कधी असं तर आपण दाखवतो की मी ही सेवा करते, मी ती सेवा करते, तर हे स्वामींना कधीच आवडत नाही. म्हणून लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलं आहे की मला दिखावा नको. तुम्ही तुमच्या सेवेचा दिखावा तुम्हाला करायचा नाही आहे. तुमच्या मनातून तुम्हाला भक्ती करायची आहे, तुमच्या मनातून तुम्हाला सेवा करायची. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही आहे की तुम्ही जी काही सेवा करणार आहात तर स्वामी प्रकट दिनानिमित्त, तर तुम्हाला ती सेवा गुप्त ठेवायची आहे. ना कोणाला तुम्हाला सांगायची आहे, ना तुम्हाला कुठला स्टेटस ठेवायचा आहे, ना तुम्हाला कोणाला ओरली सुद्धा सांगायचं आहे. हां, तुम्ही त्याला सांगा ओरली की तू ही सेवा सुरू कर किंवा तुला या सेवेचा अनुभव येईल किंवा तू ती सेवा कर किंवा तू स्वामींच्या चरणांजवळ ये, स्वामींच्या सेवेमध्ये तू ये, असं तुम्ही त्या व्यक्तीला सांगा. दुःखितांना तुम्ही मार्ग दाखवा स्वामी सेवेचा. पण तुम्ही स्वतः जी काही सेवा करत आहात ही तुम्हाला गुप्त ठेवायची असते. त्याचा पसारा, त्याचा बाजार तुम्हाला मांडायचा नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे काय होतं ना की आपण केलेल्या सेवेचं हे कुठेतरी आपल्याला पूर्णपणे फळ मिळत नाही. ती सेवा आपली गुप्तच असायला हवी. आपण जी काही सेवा करतो ती सेवा आपल्याला गुप्त ठेवायची आहे, ती कोणाला तुम्हाला सांगायची नाही. तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि ही गोष्ट ना खूप कमी जण पाळतात. बऱ्याच जणांना सवय असते की आपण जी काही सेवा करतो ते सांगत फिरतात, मग त्यामुळे ते महाराजांना आवडत नाही. आपण आपल्या सेवेचा आपल्याला बाजार मांडायचा नाही आहे. आपण मनातून त्यांची भक्ती करतो ना, तर आपल्या मनात स्वामी पाहिजे, आपल्याला मनातून त्यांची सेवा करायची आहे. अगदी कोणाला दिखावा म्हणून आपल्याला सेवा करायची नाही की कोणीतरी मला चांगलं म्हटलं पाहिजे, कोणीतरी मला स्वामीचा खूप मोठा भक्त समजलं पाहिजे म्हणून आपल्याला सेवा करायची नाही. आता महाराजांनी आपल्याला जवळचं मानलं पाहिजे, यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे, लक्षात घ्या. कारण की दुसऱ्यांनी चांगलं म्हटल्यापेक्षा महाराजांनी चांगलं म्हणणं किंवा महाराजांनी आपल्या सगळ्यात जवळचं भक्त मानणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि स्वामींच्या जवळ जाणं हे असंच शक्य नाही. त्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी पाळणं आवश्यक आहेत. म्हणून लक्षात घ्या की स्वामींना कोणते भक्त आवडतात, तर हे भक्त आवडतात की जे अगदी दिखावा नाही, बाजार मांडायचा नाही, मी खूप मोठी भक्त आहे स्वामींची, अजिबात दाखवायचं नाही. फक्त आपल्या मनात त्यांची भक्ती ठेवायची, त्यांच्यावर निशंक तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तुमच्या मनात त्यांच्याबद्दल निस्वार्थ प्रेम असलं पाहिजे, निस्वार्थ भक्ती तुम्हाला करायची आहे. आणि तेच भक्त स्वामींना आवडतात आणि तेच भक्त स्वामींच्या जवळ असतात आणि त्याच भक्तांवर स्वामी लवकर कृपा करतात. स्वामींचा आशीर्वाद त्या भक्तांच्या नेहमी पाठीशी असतो. त्यानंतर दुसरी गुप्त सेवा अशी आहे की तुम्हाला
नामस्मरण, आता मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलं नामस्मरण आपल्याला स्वामींचं करायचं आहे. पण नामस्मरण करताना बघा, आपण नामस्मरण ही सेवा अशी आहे ना, ती आपण कधी कुठेही करू शकतो. पण बघा, दुसऱ्यांना दाखवण्यापेक्षा की मी स्वामींचं नामस्मरण करत आहे, आता हे दाखवण्यापेक्षाही आपण मनातल्या मनात स्वामींचं नामस्मरण केलं तर ते स्वामींना खूप जास्त प्रिय आहे. कसं बघा, जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुम्ही अजिबात होठ हलवत नाही किंवा मनातल्या मनात तुम्ही श्री स्वामी समर्थ जप तुमचं चालू आहे आणि ते कोणालाही कळत नाही की अशी व्यक्ती ही नामस्मरण करत आहे किंवा आपण नामस्मरण करत आहात हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही आहे. ती असते आपली गुप्त सेवा, ते आपलं गुप्त नामस्मरण झालं. आणि अशा नामस्मरणामुळे सुद्धा अशी ही जी काही हाक आहे ना, ही फक्त स्वामींजवळ पोहोचते आपली. हे जे काही नाम जप आपण करतो मनातल्या मनामध्ये, हे स्वामींना समजतं आहे, पण इतर कोणालाही समजत नाही की आपण नामस्मरण करत आहोत. तर ही आपली एक गुप्त सेवा आहे आणि स्वामींना अशीच सेवा आवडते. अगदी फार काही दिखावा नको की तुम्ही माझी इतकी सेवा करत आहात किंवा सतत नामजप माझं तुमच्या तोंडामध्ये आहे, असं अजिबात नको. फक्त बघा, तुम्ही मनातल्या मनात तुम्ही नामस्मरण करा, ते सुद्धा स्वामींना अतिशय प्रिय आहे. बघा, जेव्हा तुम्ही घरामध्ये एकटे असाल तेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण मोठ्याने करा, काहीच हरकत नाही. पण तुम्ही जेव्हा चार चौघामध्ये बसलेले आहात किंवा तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेलेले आहात, तर अशा ठिकाणी नामस्मरण हे कधी पण मनातल्या मनात करा. त्यामुळे त्या नामस्मरणाचं फळ तुम्हाला खूप पटीने जास्त मिळेल आणि स्वामीसुद्धा आपली हाक ऐकतात. बघा, स्वामी अंतर्यामी आहेत. आपण अगदी मोठ्याने त्यांचं नाव घेतलं तरच त्यांच्यापर्यंत पोहोचतं असं नाही. आपण मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ म्हटलं तरीसुद्धा ते स्वामींना ऐकू जातं, तरीसुद्धा स्वामी आपल्या सेवेची दखल घेतात आणि स्वामी आपल्याला आपल्या सेवेचं फळ देतात. अगदी असं नाही की स्वामींना आपण दाखवायलाच पाहिजे किंवा आपण बोलूनच दाखवलं पाहिजे कुठली गोष्ट, असं नाही. तर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बघा, तुम्हाला अहंकाराचा अभाव. ते म्हणजे तुम्हाला अहंकार बाळगायचा नाही. तुम्ही कुठलीही स्वामींची सेवा करत असाल तर तुमचा अहंकार तुमचा पूर्णपणे गळून पडला पाहिजे. म्हणजे मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला मीपणा नको. आपल्याला मीपणा सोडून स्वामींची सेवा करायची असते, तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी असतात. बघा, काही काही भक्तांना सवय असते की मी ही स्वामींची सेवा करत आहे, मी हे पारायण करत आहे, मी ही सेवा केली. तर स्वामींना हे सुद्धा अजिबात आवडत नाही की आपण कोण आहोत सेवा करणारे, आपण कोणीच नाही, आपण अगदी शून्य आहोत. स्वामी आहेत जे आपल्याकडनं सेवा करून घेतात, कारण की त्यांची इच्छा असेल तरच आपण सेवा करू. म्हणून लक्षात घ्या की स्वामींची इच्छा आहे म्हणून आपण आज सेवा करत आहोत, नाहीतर आपण कोणीच नाही त्यांची सेवा करणारे, आपलं काहीच नाही येते. स्वामी ब्रह्मांड नायक आहेत, त्यांच्या हातात अख्खं जग आहे, त्यांची इच्छा आहे म्हणून आपण आज सेवा करत आहोत. आणि हा भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आपल्या मनामध्ये अजिबात अहंकार नको, कोणाही बद्दल राग नको, द्वेष नको किंवा इतरांबद्दल कुठेही वाईट विचार आपल्या मनामध्ये आले नाही पाहिजेत. इतरांचं वाईट व्हावं अशी भावनासुद्धा आपल्या मनामध्ये नको. स्वामींना असे भक्त आवडत नाहीत, लक्षात घ्या. आणि अशा भक्तांची कधीच सेवा ही फलित पावत नाही. म्हणून लक्षात घ्या की इतरांचं चांगलं व्हावं अशी प्रार्थना तुम्ही स्वामींना करू शकता. स्वामींना असे भक्त आवडतात की दुसऱ्यासाठी जेव्हा आपण प्रार्थना करतो ना, तेव्हा स्वामी आपलंही कुठेतरी चांगलं करत असतात, लक्षात घ्या. म्हणून दुसऱ्यांसाठी जर कधी जमलं तर प्रार्थना करून बघा किंवा इतरांचं चांगलं व्हावं हा विचार आपल्या मनामध्ये असणं, दुसऱ्यांचं चांगलं बघण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे, दुसऱ्याचं चांगलं व्हावं असं आपल्याला मनापासून वाटलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी स्वामींना आवडतात आणि असेच भक्त स्वामींना आवडतात आणि असेच भक्त स्वामींच्या अगदी जवळ असतात. तर ह्या झाल्या गुप्त सेवा आणि ह्याच मला कोणीही सांगत नाही की, कारण की बघा, हे आपल्या मनाची भावना आहे. आपण किती आपले कर्म चांगले ठेवून स्वामींवर निस्वार्थ प्रेम करून निस्वार्थ त्यांची भक्ती करतो, हे स्वामींना प्रिय आहे. तुमच्या सेवेपेक्षाही जास्त तुम्ही किती पारायणे केले त्याहीपेक्षा जास्त तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल किती भक्ती आहे, तुम्ही किती निस्वार्थपणाने त्यांची सेवा करता, तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल किती प्रेम आहे, हे स्वामी बघतात. नाहीतर एकीकडे कसं होतं ना की आपण खूप पारायणे करतो, नाहीतर एकीकडे कसं होतं ना की आपण तासनतास बसून त्यांची सेवा करतो, पण आपल्या मनामध्ये जर कुठेतरी कपट असेल, द्वेष असेल, इतरांबद्दल वाईट विचार असतील किंवा आपले कर्म कुठेतरी चांगले नसतील किंवा आपल्याला सेवेबद्दल शंका असेल आपल्या मनामध्ये, तरीसुद्धा आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळत नाही. तर बघा, या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितल्या आज गुप्त सेवा, या तुम्हाला पाळायच्या आहेत, या तुम्हाला करायच्या आहेत, तेव्हाच तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला पूर्णपणे फळ मिळेल. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही पाळून बघा, ही सेवा तुम्हाला कोणीच सांगणार नाही. आणि लक्षात घ्या, या सेवेमुळे तुम्हाला लवकर अनुभव येतील, स्वामींची कृपा तुम्हाला लवकर प्राप्त होईल
आणि त्याचबरोबर तुम्ही स्वामींच्या जवळ जाल. स्वामींच्या जवळ जाणं असं शक्य नाही. स्वामी त्याच भक्ताला जवळ करतात ज्या भक्तामध्ये हे सगळे गुण असतात, ज्याला इतरांची चांगला बोलण्याची ताकद असते, ज्याचे कर्म चांगले आहेत, जो इतरांबद्दल नेहमी चांगले विचार करतो, जो इतरांचं भलं व्हावं म्हणून प्रार्थना करतो, किंवा जो अजिबात त्याच्या भक्तीचा दिखावा करत नाही किंवा अजिबात पसारा मांडत नाही कुठे, की मी इतकी मोठी स्वामींची भक्त आहे आणि मी इतकी सेवा करते. जो भक्त असं अजिबात पसारा मांडत नाही त्याच्या भक्तीचा, ते भक्त स्वामींना प्रिय आहेत. म्हणून लक्षात घ्या की तुम्ही जी काही सेवा करता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, तुम्ही जी काही सेवा करता ती तुम्हाला गुप्त ठेवायची आहे. तेव्हाच बघा तुम्ही केलेल्या सेवेस तुम्हाला फळ लवकरात लवकर मिळेल आणि स्वामींची कृपाही तुमच्यावर होईल आणि तुम्ही स्वामींच्या अगदी जवळ जाल. आणि जो भक्त स्वामींच्या जवळ असतो ना, त्याला स्वामी भरभरून देत असतात. लक्षात घ्या, त्याला कधी कशाची कमी राहत नाही. म्हणून लक्षात घ्या की लोकांनी आपल्याला चांगलं म्हणण्यापेक्षा स्वामींना माहीत असलं पाहिजे की हा भक्त माझा किती खरेपणाने, किती प्रामाणिकपणे माझी सेवा करतो, याच्या मनामध्ये माझ्याबद्दल किती प्रेम आहे, किती भक्ती आहे. स्वामींनी आपली साक्षात दखल घेतली पाहिजे. इतकं आपल्याला प्रामाणिक, निर्मळ राहून आपल्याला त्यांची सेवा करायची आहे. तर या प्रकट दिनानिमित्त तुम्ही सुद्धा हे जे काही नियम आहेत किंवा या ज्या काही गुप्त सेवा आहेत त्या तुम्ही करून बघा. नक्कीच तुम्हाला स्वामी अनुभव देतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत ते स्वामी पूर्ण करतील आणि तुमच्या नशिबातही नसलेल्या गोष्टी स्वामी तुम्हाला मिळवून देतील. अनुभव घेऊन बघा आणि नक्कीच तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.